नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज बघा आमच्या मोठ्या ताई येणार आहे त्या. आता सगळंच जावाई धोंड्याचा महिना असल्यामुळं आपापल्या सासरवाडीला जाते ती धोंड खाऊन येते ती. का तर त्यांना एक धोंडा मारलेला फेकून ती कमी पडतंय म्हणून ती धोंड्याच्या महिन्यात अजून धोंड खायला जाते. धोंड्याचा महिना म्हणजे विषय कसा झालाय, लयच गाजलाय ह्या वर्षीचा. तर धोंड्याचा महिना लयच गाजलाय. तर आईची ओटी भरायची, परत जायला धोंडदान करायचं, ह्या वर्षी लयच गाजले. त्यामुळं आता आमच्या मोठ्या ताई येणार आहे त्या बघा, रूपाताई. तर आत्याला काहीतरी वटी भरायची म्हणून आत्याची म्हणून येणार आहे त्या. मग बघू आपण बी पुढची काय प्रोसेस असेल, करायची नाही करायची ती पुढं तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. काय 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 असणार आहे त्या ताई आल्यावर, गमती जमती बरंच काय काय होईल. आणि इथं बघा, ही सकाळ सकाळ लेकरं असं राडा करते ती. हे बघा कसा आहे खेळ, बघा त्यांचा खेळ. त्यांचं टेंट हाऊस आहे म्हण. तर ह्या वर्षीचा अधिक मास अधिकच गाजला आहे. त्यामुळं आता ताई आज यायला लागले त्या. बघूया आपण वाट ताई काय काय घेऊन येते त्या, काय काय आणते त्या. कारण लेकरांची मजा असते. दोन्हीतल्या कुठल्या बी आत्या येऊ द्या, लेकरांची मजा असते. दोन्ही आत्यातल्या कुठल्याच बी आत्या येऊ द्या, खायला आणते त्या. त्यामुळं लेकरं उड्या मारते ते. आता किती जरी झालं तरी आपलं घरचं जरी खायला असलं तरी आता आत्याचं वेगळीच माया असते ना. त्यामुळं लेकरं बी खुश आहे ती, आम्ही बी सगळी खुश आहो. होऊन जाऊ द्या अधिक मास, धोंड्याचा महिना. तर तुम्ही म्हणताल धोंड्याचा महिना म्हणती तू गेली नाही का माहेरी नवऱ्याला घेऊन धोंड खायला. तर आमच्या नवऱ्याला आधीच लय मोठा धोंडाला फेकून हाणलेला आहे. त्यामुळं ह्या धोंड्याकडून धोंडदान काय भेटत नाही. आमच्या आई इथंच आहे माहेर काय तिच्या, आमच्या आई इथंच आहे तिच्या माहेरी, आणि दाद्या तिकडं आहे. मग काय आपल्याला फोन बी करत नाही ती, ये बी म्हणत नाही ती. त्यापेक्षा आपण बी जायचं नाही, म्हणजे धोंड खायला या असं म्हणत नाही ती. तसं फोन वगैरे असते. तर असं आमचा ताई आल्यावरचा ब्लॉग ही कसं वाटते ती सांगा. आता आजचा ब्लॉग कसा वाटते ती सांगा. ताई आल्यावर तर गमती जमती होणारच आहे त्या. मस्त काय 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 काय. तर सकाळ सकाळ वातावरण बघा कसं झालंय. आणि पाऊस बी झालाय कुठं कुठं. पाऊस, वारं, कावदान. आता म्हणजे सुरुवातच झाली ना पावसाळ्याला. त्यामुळं लई ठिकाणी पाऊस पण झाला आहे आणि वारं कावदान पण सुटलेलं आहे. आमच्या इथं तर काय थोडासाच एक दिवशी आला, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. एक दिवशी आला, थोडं वारं होतं, थोडा पाऊस होता आणि लगेच बंद झाला. म्हणलं आता पावसाळा चालू झालं, उकडते ओले, दुसरं काय नाही. हे असं उकडते. सकाळ सकाळ सुद्धा कसलं वातावरण झालं बघा तुम्ही. हवा आहे का. त्यामुळं वाटते बदा 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 पाऊस यावा आणि त्याच्यात भिजावं. पण काय पाऊस त्या दिवशी भिजायचं म्हणलं का गेला. जाऊ दे म्हणलं, येईल की परत. आता पावसाळाच पावसाळा आहे. तर असो, तुम्ही धोंडदान जेवायला गेला होता का नव्हता सांगा कमेंट करून. आणि खरंच ह्या वर्षीचा अधिक मास खूप छान असा सुरळीतपणे चाललेला आहे. आणि सगळीजण आनंदात हर्षात साजरी करायला लागली ती. चलो, आमचा व्हिडिओ आता तुम्हाला पुढं दिसतेलीच ब्लॉगिंगमध्ये. रूपाताई ही आलेल्या. आता सकाळ सकाळ म्हणलं वातावरण दाखवावं. वातावरण लय असं हे झाले ना पावसासारखं, त्यामुळं दाखवावं म्हणलं. ही बघा आमच्या इथं कमान आहे, कशी कागदी फुलाची कमान. आत्या तर काय खुशीत काय आत्याची खुशी गगनात माये नाही है ना. वर्ष झालं काय, मग काय लय दिवसात नाही लागले त्या. ताई रूपाताई कसं त्यांना कामातनं वेळच भेटत नाही, त्या कामाला जातात. आणि त्या यायचं म्हणलं का जेवणाची तारांबळ उठते. त्यात तनू होत्या 10वीला, मग 10वीमुळं कुठं सोडता बी येत नव्हतं. त्यामुळं आता त्या बी उन्हाळा सुट्टीत आल्या नाही त्या. मग आता त्यांची उन्हाळा सुट्टी आता मोठी व्याल नाही, बारकी येऊन गेली 2 दिवस राहून गेली ती बी गाणा जत्रत. मोठी आली नाही गाणा जत्रत.
तसं नेहाताईच्या 2 तरी चक्र झाल्या, पण हां. रुपाताई आल्याच नाही त्या, कारण त्यांना नेहाताईची कामाच्या मुलगी वेळेस अजून बारकी आहे. भेटत नाही का त्याला कामामुळं. हां, आणि रुपाताई नेहाताईच्या घरी सासूबाई आहेत त्या करते त्या हां. स्वयंपाक. रुपाताईच्या घरी सासूबाई आहेत त्या, पण त्यांना अजून एवढं म्हणजे त्यांच्या आता हाताला लागलं तर त्यांना जमत नव्हतं. नाही असा विषय आहे. त्यामुळं ताई येत नव्हत्या. आज मेळ लागलाय यायचा, तर आल्यावर तुम्हाला दाखवतो बघू आमच्या कसं ताई. कसं होतंय. ताई कशा आहेत त्या, कशा तब्येतीनं कशा आहेत त्या. तुम्ही त्यांच्या व्हिडिओत बघितलंच असेल म्हणा, तरी बी आपल्या व्हिडिओत कसं वेगळाच विषय असते. हां. त्यामुळं तुम्ही बघत राहा आमचं ब्लॉग आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा. छान वाटतंय मनाला, म्हणजे समाधान भेटते.